त्वरदादि च चतुराधाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपपलब्धये. नमो सुचिनो, नमो सुचिनो. आचार्य भगवान अमितगती स्वामीजी विरचित मरणकंडिका या ग्रंथाचा स्वाध्याय चालू आहे. आणि सकाळच्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी अतिशय सुंदर अवस्थेमध्ये सम्यक्त्व आराधनाचं भेद आणि त्याचे लक्षण, त्याचबरोबर सम्यक्त्वामध्ये शौक्षम सम्यक्त्व, उपशम सम्यक्त्व आणि शायिक सम्यक्त्व याच्या क्रिया कशा पद्धतीनं होतात हे सकाळच्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी समजून सांगितलेलं. त्याचा उदय, भय, क्षय किंवा त्याच्या प्रकृती कशा पद्धतीनं क्षय होतात याचं कथन सकाळच्या भागामध्ये केलं होतं. आणि आता आचार्य भगवंत सांगणार आहेत की सम्यदृष्टि शब्द से जो वाच्य है वह जीव इस प्रकार होता है. यामध्ये आचार्य भगवंत या गाथेच्या माध्यमातून अतिशय सुंदर कथन करणार आहेत. पहिला गाथाकंठ सुकर्याने आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. मन्यते दर्शितं तत्त्वं जंतुना शुभदृष्टिना पूर्वं ततोऽन्यथा पीदमजानी न रोचते. आचार्य भगवान इथं म्हणत आहेत, दर्शन आराधना का आराधक जीव उपदिष्ट जिनागम्य तो श्रद्धान करता ही है तथा अजानकर गुरु द्वारा अन्यथा प्रतिदात तत्व पर गुरु उपदिष्ट मानकर श्रद्धा करता है. की सकाळच्या भागामध्ये थोडा विषय झालता याचा की दर्शन आराधनाचा आराधक जीव काय करतोय म्हणजे जिना गमावून श्रद्धांतर करतोय, पण अजानतेपणे गुरुद्वारा का नाही प्रतिपादित जे तत्व आहे त्या तत्वावर सुद्धा का नाही तो श्रद्धा करतोय. म्हणजे जे अतत्व असेल, विपरीतता असेल, ती विपरीतता सुद्धा तो ग्रहण करतोय, परंतु तरीसुद्धा त्याला सम्यक दृष्टी म्हणलेला आहे. याचा विषय सकाळच्या भागामध्ये आपला झालता. आता मग पुढं त्याच्या पुढं सांगणार आहेत की असे विपरीत श्रद्धा करणारा जीव सदा सम्यदृष्टी नाही रहता. असा विपरीत जो श्रद्धान करणारा जीव आहे म्हणजे त्याची जिनागमावर श्रद्धांतर आहे, परंतु अजानतेपणे अशा गुरूंच्यावर जर नाही त्याने विश्वास ठेवला की ते अतत्वाचं कथन करतात तर थोड्या काळासाठी तो राहू शकेल, परंतु नाही तो पुढं सम्यदृष्टी राहू शकत नाही असं पुढच्या गाथेमध्ये सांगायचं आहे. सकाळी एका अपेक्षेनं सिद्ध केलं, दुसऱ्या अपेक्षेनं आता दुसऱ्या पद्धतीने सिद्ध करल्यात. पहिला गाथाकंठ सुकर्या आणि मग काय म्हटलं ते बघूया. दृश्यमानं यदा सम्यक श्रद्धाती न सूत्रतः तमर्थस सत्तदा जीवो मिथ्या दृष्टीर्निगद्यते. आचार्य भगवान 36 नंबरच्या श्लोकच्या माध्यमातून सांगत आहेत की असा विपरीत श्रद्धा करणारा जीव आहे तो सम्यदृष्टी राहू शकत नाही. काय म्हणतात, सूत्र से समीचीन अर्थ दिखाए जाने पर भी जब वह श्रद्धा नहीं करता तब वह उसी समय से मिथ्यादृष्टी हो जाता है. म्हणजे सूत्रावर समीचीन सूत्राचे समीचीन अर्थ सांगितल्यानंतर सुद्धा तो श्रद्धा करत नाही, त्यावेळी तो नाही त्यावेळीपासून तो मिथ्यादृष्टी व्हायला चालू होते. जोपर्यंत अजानतापणा होता तोपर्यंत ठीक आहे, परंतु अजानतापणा दूर झाल्यानंतर त्याला दिसायला लागले की या सूत्रामध्ये काय आहे, तरीसुद्धा त्याच्यावर तो श्रद्धा करून बसलेला आहे, मग तो मिथ्यात्वाकडे जाणारच की सम्यदर्शन राहणार नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये सम्यक दर्शन सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आम्ही ज्यावेळी जिन आगमावर श्रद्धान केलेलं आहे समीचीन, त्या तत्वावर श्रद्धान विशेष रूपाने केलेलं आहे. तत्वावर श्रद्धान केल्यानंतर परत अजानतेपणे नाही गुरूंच्या मुखातून काहीतरी तत्वाच्या विपरीत काहीतरी कथन झालं, त्यावेळी आम्ही त्याला मानलं आणि मानल्यानंतर जोपर्यंत आम्हाला माहीत नाही अजानतापणा आहे तोपर्यंत नाही ते सम्यदर्शन आमचं राहू शकते. परंतु ज्यावेळी आम्ही त्या तत्वाला समीचीन पद्धतीने जाणून घेईल त्यावेळी ते आमच्याजवळनं सम्यदर्शन निघून जाणार आहे. तसंच श्रद्धान ठेवलं तर आम्ही बदललो तर ठीक आहे, नाही बदललो तर आमचं सम्यदर्शन निघून जाणार आहे. साधी गोष्ट आहे. त्यामुळे याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आता प्रश्न करतात, सूत्र द्वारा दर्शित अर्थ पर श्रद्धा न करने से वह उसी क्षण
मिथ्या दृष्टि क्यों हो जाता है, जबकि तत्व का अर्थ तो वही है जो पूर्व में था. म्हणजे काय म्हणलेत बघा, सूत्रामध्ये दर्शित केलेला जे अर्थ आहे त्याच्यावर श्रद्धा न केल्यामुळे तो त्या क्षणी मिथ्यादृष्टी का होतोय, कारण की तत्व आणि त्याचा अर्थ तर तेच आहे जो पूर्वामध्ये सांगितलेला आहे. आता याचं उत्तर देतात, सुंदर सांगितलं आहे. तत्व का जो विपरीत अर्थ पूर्व में था वही वर्तमान में है, किंतु पूर्व में यह तत्व सर्वज्ञ प्रतिपादित है. इस श्रद्धा के बल पर वह आज्ञा सम्यक दृष्टी था. याचा अर्थ काय आहे, तत्व तेच होतं दोन्ही वेळे, परंतु कने आज्ञा सम्यक दृष्टी कशा पद्धतीने सर्वज्ञांनी हे प्रतिपादित केलेलं आहे म्हणून तशी त्याची भावना होती, म्हणून तो सम्यक दृष्टी होता. कुठला सम्यक दृष्टी, आज्ञा सम्यक. भगवंतांनी जे सांगितले ते आज्ञा मी मानालोय शरीरार्थ म्हणून मी सम्यक दृष्टी आहे. म्हणून आता पुढे सांगतात, अबदर्शित सूत्रात अवधारण न करने से सर्वज्ञ की आज्ञा की अवहेलना कर गुरु मात्र का पक्षधर हो गया, अतः तत्काल मिथ्या दृष्टी हो गया. ज्यावेळी त्याला ते तत्व कळलं, ती तत्व खरं काय आहे आणि खोटं काय आहे, त्यावेळी तो काय करला, सर्वज्ञाच्या आज्ञाचे अवहेलन करून गुरूंचंच मानायला चालू केला. त्यामुळे तो मिथ्या दृष्टीमध्ये चालला. ही गोष्ट महत्त्वाची आहे. मगाशी मी जे समजावून सांगितलं तेच आणि परत दृढ पद्धतीनं समजावून सांगितलं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे, कारण की या जर गोष्टी आपल्याजवळ असतील तर याचं चिंतन मनन आम्ही करणं आवश्यक आहे. बघा, आज बऱ्याच वेळा नाही अशा घटना आपल्यासमोर येतात की काय, सगळ्या समीचीन तत्वाचं, समीचीन आगमाचं, समीचीन देवशास्त्र गुरूंचं श्रद्धान केलेलं असते, परंतु काय काय वेळेला काही गुरूंच्या माध्यमातून त्या तत्वानाला सेंद पोचवले जाते. त्यावेळी तो व्यक्ती थोडा वेळ तसंच राहतोय आणि थोड्या वेळाने ते गुरु सांगतील तसं बदलतोय, त्यामुळे तो मिथ्यादृष्टी बनतोय. अशी बरीच घटना आज झाल्यात. परंतु कितीही काय झालं, सर्वज्ञाची आज्ञा आणि जिनागमाची जी आज्ञा आहे ती 3 काळात आम्ही कधी तोडता कामा नये, तरच आमच्याजवळ सम्यतो राहणार नाही, तर सम्यतो निघून जाणार आहे. काय बी म्हणते, कशी बी विपरीत परिस्थिती येऊन दे, कुठला बी घटना होऊन द्या, त्यामध्ये आम्ही दृढ राहणं सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. जर दृढ राहिलं नाही तर जे होणार आहे ते होणार आहे. मी मागं बी सांगितलेलं आठवते का बघा, आचार्य सन्मत सागर महाराज म्हणायचे, आत्ता समजा आम्ही इथं जिथं बसलेलो आहे तिथं कुठनं तर साप पडला नाही, आम्हाला चावला तर भिण्याची गरज नाही. एकदा साप चावला तर आम्ही त्यावेळी मरण होईल आमचं, परंतु कर्मरूपी साप जर चावला तर एकदा मरण होणार नाही, भावाभावात मरण होणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळं साधारण सापाला भिण्यापेक्षा कर्माला भिणं आवश्यक आहे. म्हणजे सापाला भिण्यापेक्षा पापाला भ्यायचं. काय म्हटलं, आज विपरीत आहे. सापाला घाबरतात, पापाला भीत नाहीत. बापाला घाबरतात परंतु पापाला घाबरत नाहीत. काय म्हटलं, सापाला घाबरतात, पापाला घाबरत नाहीत. बापाला घाबरतात परंतु पापाला घाबरत नाहीत. सगळं उरपाट आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. दोन्ही अवस्थेमध्ये पापाला घाबरणं आवश्यक आहे. सापाला घाबरण्याची आवश्यकता नाही, बापाला घाबरण्याची आवश्यकता नाही, पापाला घाबरणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. परंतु आम्ही आज विपरीत आणले आहे, त्यामुळे की नाही आमच्या जवळून समीचिंता आणि सम्यक तो निघून चाललो आहे. त्यामुळे याचं चिंतन आम्ही करायला पाहिजे. याचं चिंतन केलं नाही तर बऱ्याच गोष्टी विपरीत होतील. म्हणून सांगितलं आहे तो तत्काल मिथ्यादृष्टी होते म्हणून सांगितले आहे. आता आचार्य भगवान पुढच्या गाथेमध्ये जो गंधरादीद्वारा रचित आहे वही सूत्र है, म्हणजे गंधर परमेश्वर यांच्याकडून जे रचित आहे तेच सूत्र आहे हे सांगायलेत पुढच्या गाथ्यात. गाथा पहिला कंठस्थ करूया आणि मग काय सांगितले बघूया. ज्ञेयं प्रत्येक बुद्धेन गणेशेन निवेदितं श्रुत केवलीना सूत्रमभिन्न दशपूर्विना. आचार्य भगवान इथं सांगायला की गंधर्वद्वारा जे रचित आहे तेच सूत्र आहे. जो गंधर्वद्वारा प्रत्येक बुद्ध मुनिराज द्वारा सूत्र केवली द्वारा और अभिन्न दशपूर्वियों द्वारा कहा हुआ है उसे ही सूत्र जानना चाहिए. म्हणजे काय सांगते बघा, जे गंधर्वांच्या द्वारे प्रत्येक बुद्ध मुनिराज जे आहेत त्यांच्याद्वारे, श्रुत केवली जे आहेत त्यांच्याद्वारे आणि अभिन्न दशपूर्वी आहेत. अभिन्न दशपूर्वी म्हणजे काय, 10 पूर्वाचं अभिन्न ज्ञान असते त्यांच्याजवळ, म्हणून त्यांना अभिन्न दशपूर्वी म्हणलेलं आहे. तर त्या दोन्ही 10 असते, त्यांच्याद्वारे
जे सांगितलेलं आहे ते सूत्र आहे. सूत्रग्रंथ म्हणतात की सूत्रग्रंथामध्ये आत्ताच आपल्याकडे उपलब्ध सूत्रग्रंथामध्ये षटखंडागम, धवला, जयधवला, महाधवला असे 49 ग्रंथ आहेत. तेच सूत्रग्रंथ आहेत. 49 ग्रंथ आहेत टोटल. ते सूत्रग्रंथ म्हणले जातात. म्हणून इथं नाही काय सांगितले, सूत्र कोणतं आहे ते सांगल्यात. आता पुढं प्रश्न करतात, गंधर प्रत्येक बुद्ध सुत केवलीवर अभिन्न दशपूर्वी किसे कहते हैं. हे सगळ्यांचे डेफिनेशन सांगा. गंधर कोण आहेत, प्रत्येक बुद्ध कोण आहेत, श्रुत केवली कोण आहेत आणि अभिन्न दशपूर्वी कोण आहेत हे सांगा म्हणतात. आता इथे सांगतात, जो 12 गणों को धारण करते हैं, जिनेन्द्रोपदिष्ट अर्थ को ग्रंथ रूप में गुंथते हैं और 7 रुद्रियों से संपन्न होते हैं, वे गंधर होते हैं. गंधर कोण आहेत, जे 12 संघांना धारण करतात. गण म्हणजे संघ, समूह. त्या समूहांना धारण करतात. जिनेंद्र उपदिष्ट जे नाही अर्थ आहे तोच अर्थ ग्रंथ रूपामध्ये गणतात, म्हणजे ग्रंथ रूपामध्ये लिपिबद्ध करण्याचं काम करतात. परत 7 रुद्धीने संपत आहेत. ज्या 64 रुद्धी आहेत त्यातल्या 7 रुद्धी त्यांना प्राप्त असतात. त्या 7 रुद्धीने संपन्न आहेत ते गंधर आहेत म्हणून सांगितले आहेत. तेच गंधर आहेत आणि ते गंधर म्हणून सांगितले आहेत. आता पुढच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक बुद्ध कोण आहेत ते सांगतात. जो श्रुत ज्ञानावरण कर्म प्रकृति के शयोपम विशेष से परोपदेश के बिना ही ज्ञानातिशय को प्राप्त होते हुए वैराग्य संपन्न भी होते हैं, उन्हें प्रत्येक बुद्ध कहते हैं. म्हणजे काय सांगितले, श्रुत ज्ञानावरणाची जी क्रम प्रकृती आहे त्याच्या शयोपशमामुळं विशेष पराचा उपदेश म्हणजे दुसऱ्यांना उपदेश देण्याच्या बिना ज्ञानातिशय, ज्ञानाचा अतिशय त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि असं असून सुद्धा वैराग्य संपन्न जे असतात, एवढं ज्ञान त्यांना प्राप्त असून ज्ञानाचा अतिशय प्राप्त झालेला असतो तरीसुद्धा ते वैराग्य संपन्न असतात, त्यांना प्रत्येक बुद्ध म्हणतात. आता पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतात, जो समस्त श्रुत के धारी होते हे, वे श्रुत केवली होते. म्हणजे समस्त श्रुताला जे धारण करतात, म्हणजे 11 अंग 14 पूर्वाला, 11 अंग आणि 14 पूर्व हे समस्त श्रुत आहे. त्या श्रुताची जे धारी आहेत त्यांना श्रुत केवली म्हणलेलं आहे. पुढे सांगतात, आता जो पूर्व ज्ञान प्राप्त करने में संलग्न रहते हैं, विद्यानुवाद नामक 10वें पूर्व का अध्ययन करते समय विद्याओं की अधिष्ठात्री देवियों के उपस्थित होने, अपनी शक्ति प्रदर्शन करने और हमें आप कार्य बताए ऐसा कहने पर भी अनेक प्रलोभन में न फंसकर अचल चित्त रहते हैं तथा जिनका ज्ञान वैराग्य कभी खंडित नहीं होता, उन्हें अभिन्न दशपूर्वी म्हणलेलं आहे. काय सांगितलेलं बघा, जे पूर्व ज्ञान प्राप्त आहेत ते पूर्व ज्ञान प्राप्त करण्यामध्येच ते संलग्न असतात. विद्यानुवाद नावाचा 10वा पर्व जो आहे, पूर्व आहे, त्याचं अध्ययन ते करत असतात. आणि त्या सगळ्या विद्यांची जी अधिष्ठात्री असते देविया, त्या उपस्थित होताना सुद्धा आपली शक्तीचं प्रदर्शन करण्यामध्ये ते कधीही आपलं कार्य सांगतात. असं सांगितल्यावर सुद्धा नाही ते कुठल्याही प्रबोधनामध्ये न फसता अचल चित्त राहतात, मन स्थिर ठेवून राहतात. आता अशा बऱ्याच देवी येतात, ते विचलित करण्याचं ज्ञानी महाराजांना प्रयत्न करतात, परंतु ते विचलित होत नाहीत. आणि ज्यांचं ज्ञान वैराग्य कधी खंडित होत नाही अशांनाच अभिन्न दशपूर्वी म्हणलेलं आहे. एवढ्या सगळ्या शक्ती ज्यांच्याजवळ त्याने अभिन्न दशपूर्वी आहेत. इनमें से किसी भी एक के द्वारा रचा गया जो आगम है उसे सूत्र कहते. यातल्या कोणीसुद्धा कुठलंही रचलेलं असेल आगम त्याला सूत्र म्हणलेलं आहे, त्याला सूत्र म्हणतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, सूत्र आज बऱ्याच जणांना नाही कुठल्या आगमाच्या मागं सूत्र शब्द लावला तरी ते सूत्रग्रंथ वाटतोय. परंतु या गणधर प्रत्येक बुद्ध श्रुत केवलीने अभिन्न दशपूर्वी 1 2 3 4 या चारींच्या द्वारे रचलेलं जे सूत्र, जे काही ज्ञान आहे लिहिलेलं ते सगळं सूत्र आहे म्हणून सांगितलेलं आहे. आज बरेच जण मला विचारतात की महाराज तत्वार सूत्रग्रंथ आहे काय? तत्वार सूत्रग्रंथ होऊ शकत नाही. सूत्रग्रंथ मी मगाशी सांगितलं, षटखंडागम, धवला, जयधवला, महाधवला आदी 49 ग्रंथ आहेत. असे ह्याचेच भाग आहेत 49, तेच फक्त सूत्रग्रंथ आहेत. आणि ते सूत्रग्रंथ कने श्रावक वाचू शकत नाहीत. धवलातील श्रावक वाचू शकत नाहीत. ते फक्त दिगंबर मुनिराज, आचार्य, बालाचार्य, उपाध्याय यांनी, एलाचारी यांनी वाचायचं आहे. आणि
विशेष ऐलक शुल्लक त्यांनी बी नाही, परंतु त्यांच्या आचार्यांची विशेष जर विशेष परवानगी असेल तर त्याची शुद्धीचं पालन करून त्यांनी करू शकतात असं काही ठिकाणी उल्लेख आहे. परंतु शुद्धीचं पालन करायला पाहिजे. हे ग्रंथ दिगंबर मुराद जरी वाचत असेल तरी ते वाचताना सगळ्या शुद्धींचं पालन करून वाचायला लागते. आता तो ग्रंथ वाचत असताना अंगाच्या दुसऱ्या अंगाला स्पर्श करायचं नाही. त्याच्यानंतर कुठं वादविवाद असेल तिथं वाचायचं नाही. अमावस्या पौर्णिमा अष्टमी चतुर्थीला चालत नाही. परत आकाशामध्ये ढग आले, वीज कडकडाल्या, पाऊस पडायला आहे त्यावेळी चालत नाही. अशा बऱ्याच प्रकारच्या शुद्धी आहेत त्या सगळ्या प्रकारच्या शुद्धींचं पालन करूनच ते सूत्रग्रंथ वाचायला ते श्रुतग्रंथ. आणि ते श्रुतग्रंथ वाचणे ते पचवण्यासाठी जास्त म्हणजे ते ग्रंथ कंठस्थ करण्यासाठी किंवा आत्मसात करण्यासाठी ज्ञानाचा स्वयंक्षम जास्त लागतोय. म्हणून काय सांगितले तेवढ्या विशुद्धीपूर्वक ते वाचायचं आहे. आणि फक्त दिगंबरांच्या जवळच ती शक्ती असते ना, कारण सगळ्या प्रकारच्या परिग्रहाचा त्याग आहे. त्यामुळे ते सहज सांगितले फक्त दिगंबरच वाचू शकतात. तत्वार सूत्राचं काही बाधा नाही. तत्वार सूत्र काही बाधा नाही. मी मगाशी सांगितलं तत्वार सूत्र हे सूत्र ग्रंथ नाही. फक्त त्या तत्वार सूत्र शब्दामध्ये नुसार सूत्र शब्द आहे. सूत्रग्रंथ षटखंडागम, धवला, जयधवला, महाधवला आदी 49 ग्रंथ. हे जे 49 भेद आहेत तेच फक्त ग्रंथ सूत्रग्रंथ आहेत. बाकीचे कुठले सूत्रग्रंथ आत्ता उपलब्ध नाहीत आपल्याकडं. त्यामुळे सांगितलं. आता पुढं सांगतात पुढच्या ह्याच्यामध्ये निर्दोष चारित्रधारी मुनिश्रेष्ठो के वचन प्रमाण आहे. जे निर्दोष चारित्रधारी मुनिश्रेष्ठ मुनी जे आहेत त्यांचेच वचन प्रमाण आहेत म्हणून सांगितलं. जे श्रेष्ठ मुनी असतील त्यांचेच वचन प्रमाण होऊ शकतात असं सांगितलेलं आहे. गाता काय सांगतात बघूया, त्यानंतर त्याचा अर्थ आपण पाहूया. प्राप्तार्थाश्चारुचारित्र शंक्यन्तेन महामना शंक्यन्ते मंदधर्मासो कुर्वानस्तत्वदेशनाम. आचार्य भगवान इथे सांगाल्यात 38 नंबरच्या श्लोकच्या मार्गातून सांगल्यात की निर्दोष चारित्रधारी जे मुनी श्रेष्ठ आहेत, श्रेष्ठ मुनी जे आहेत त्यांचेच वचन प्रमाण आहेत हे सांगाल्यात. जिन्होंने आगम का अर्थ भली प्रकार ग्रहण किया है तथा जो दृढ़ एवं निर्दोष चारित्र युक्त है उनके वचन में भव्य जीवों को शंका नहीं करनी चाहिए. जैसे महाराज असतील ज्यांनी आगमाचा अर्थ भल्या प्रकारे ग्रहण केलेला आहे, जे दृढ आणि निर्दोष चारित्राने युक्त आहेत त्यांच्या वचनावर भव्य जीवानी शंका केली नाही पाहिजे सांगतात. क्योंकि उनके वचन प्रामाणिक होते, कारण त्यांचे वचन प्रामाणिक आहेत. कारण की त्याने आगमाच्या अर्थाला भल्या प्रकारे ग्रहण केलेलं आहे आणि निर्दोष आणि दृढ चारित्राने युक्त आहेत म्हणून सांगितलं आहे. किंतु जो मंद चारित्री धर्म देशना करते हैं उनके वचनों की प्रामाणिकता भजनीय है. अर्थात वे वचन आगम प्रमाण है तो प्रामाणिक है और यदि आगम विरुद्ध है तो प्रामाणिक नहीं है. आणि जे याच्या विपरीत असतील, ज्यांनी आगमाचा सगळा प्रकारे अर्थ ग्रहण केला नाही, दृढ आणि निर्दोष चारित्राने युक्त नाहीत, असे जे मंद चारित्र किंवा धर्मद्वेष करणारे आहेत त्यांच्या वचनामध्ये प्रामाणिकता असेल की नाही ती भजनीय आहे. असू बी शकत्या नसू शकत्या. जर ते आगम प्रमाण असेल तर प्रामाणिक आहे आणि आगमाविरुद्ध असेल तर ते प्रामाणिक नाही असं आचार्य भगवंतांनी सांगितलं आहे. मग इथं पुढं म्हणतात, पुढं प्रश्न केला आहे साधुजनों में किसके वचन प्रामाणिक आहे. आता साधूंच्यात कुणाचे वचन प्रामाणिक आहे ते कसं ओळखायचं हे आता सांगायसाठी पुढं सांगायला. उत्तर गंधर प्रत्येक बुद्ध श्रुत केवली और अभिन्न दशपूर्वी मुनरोज द्वारा कथित वचन तो प्रामाणिक ही है. शेष जो संसार से भयभीत है, सर्वज्ञ की वाणी के विपरीत उपदेश देने या शास्त्र लिखने से मुझे अनंत संसार का परिभ्रमण करना पड़ेगा, इस विवेक से युक्त है. संसार शरीर और भोग से पूर्णतया विरक्त है, लौकिक प्रयोजन से निरपेक्ष है, यश पूजा ख्याति की चाह से रहित है, पिंड शुद्धि पूर्वक आहार ग्रहण करते हैं, निज स्वार्थ के वशीभूत नहीं है, लोक को रंजायमान करने के इच्छुक नहीं है, ज्ञान ध्यान और तप में अनुरक्त रहकर आत्महित के उद्यम में प्रयत्नशील है, आरंभ परिग्रह और विषयों की आशा से दूर है, तथा जिन्होंने गुरुमुख से आगम ज्ञान प्राप्त किया है उनके वचन भी प्रामाणिक है. किंतु जो उपयुक्त गुणों में मंद तथा निर्दोष आचरण में शिथिल है उनके वचन यदि आगमानुकूल है तो शंका करने योग्य नहीं है.
यदि वे वचन आगम के प्रतिकूल है तो अमान्य है. काय सांगतात बघा, आता सगळं सांगायला. गंधर, प्रत्येक बुद्ध, श्रुती केवली, अभिन्न, दशपूर्वी या मुनिराजांचे कथन तर ते वचन जे आहे ते प्रामाणिकच आहेत. परंतु शेष जे बाकीचे मुनिराज आहेत त्यामध्ये जे मुनिराज संसारापासून भयभीत आहेत, जे सर्वज्ञांच्या वाणीच्या विपरीत उपदेश देत नाहीत किंवा शास्त्र लिहत नाहीत, ते संसाराचे परिभ्रमण करायला लागेल म्हणून त्या विवेकाने युक्त आहे की बाबा मी चुकीचं काही केलो, चुकीचं काही बोललो, चुकीचं काही लिहिलो, चुकीचं काही सांगितलो तर मला संसार भ्रमण करायला लागेल या विवेकाने युक्त आहेत. संसार आणि शरीर भोगापासून पूर्णतः विरक्त आहेत. ते बाकीच्या लौकिक प्रयोजनापासून निरपेक्ष आहेत. लौकिक प्रयोजन त्यांना काय घेणं नाही. त्यांना आगम, धर्म, मोक्षाला जेवढं लोकांना नेता येईल, जेवढ्यांना व्रत देता येईल, जेवढ्यांना संयुक्तमध्ये आणता येईल, या सगळ्या गोष्टीनं ते असतात. परत पुढे जाणे यश, पूजा, ख्याती या चहापासून बाजूला आहेत. म्हणजे यश, माझं यश फैलावं, माझी पूजा व्हावी, माझी ख्याती व्हावी, याच्यापासून रहित आहेत. पिंडशुद्धीपूर्वक आवाहन करतात. पिंडशुद्धी म्हणजे की नाही, जे आपल्याला अंतराय आणि बाकीच्या अशुद्धी जे सांगितलेले आहेत त्या अशुद्ध टाळून का नाही आहार जे ग्रहण करतात त्याला पिंडशुद्धीपूर्वक आहार ग्रहण करणारे म्हणतात. असे जे आहेत. परत निज स्वार्थाचे विषयीभूत नाहीत, लोकांना रंजयमान करण्याला इच्छुक नाहीत, ज्ञानध्यान तपामध्ये जे अनुरक्त असतात आणि आत्महितामध्ये जे कायम प्रयत्नशील आहेत, आरंभ, परिग्रह, विषयांपासून ते दूर आहेत, आशा याच्यापासून दूर आहेत आणि गुरुमुखातून का नाही त्यांनी आगमज्ञान प्राप्त केलेलं आहे, त्यांचे सुद्धा वचन प्रामाणिक आहे म्हणून म्हणलेलं आहे. एवढ्या सगळ्यांचं वचन प्रामाणिक आहे म्हणून म्हटलं आहे. परंतु याच्या उपरयुक्त गुणांना म्हणजे मंद निर्दोष आचरणाला मध्ये जे शिथिल आहेत त्यांचे वचन आगमनाकुल असतील तर त्याच्यावर शंका करायची नाही, आणि आगमाच्या प्रतिकूल असतील तर त्याच्यावर शंका केली किंवा ते मान्य नाहीत, ही गोष्ट सांगितली आहे. आता बघा किती महत्त्वाचं सांगितलेलं आहे की आम्ही जीवनामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक आहे की कुणाचे वचन प्रामाणिक आहेत, कुणाचे वचन प्रामाणिक नाही, कोण काय सांगते, कशा पद्धतीने नाही, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणून आम्ही ज्यावेळी प्रवचन सांगत असतो त्यावेळी म्हणतोय तुम्ही शांतीसागर महाराजांचे वचन ऐकू नका, आचार्य विद्यासागरांचं ऐकू नका, आचार्य सन्मत सागरांचं ऐकू नका. का? त्यांनी जे सांगितले ते शास्त्रानुसार असेल तर ऐका सगळ्यांचं. विद्यासागरांचं ऐकू नका. तुमचं तुम्ही पहिला कसोटीवर घासायला पाहिजे. कोणी सांगतील सगळ्यांची जी वचन आहेत तुम्ही पहिला कसोटीवर घासायला पाहिजे. म्हणून आम्ही म्हणतोय तुम्ही कुबड्या घेऊन चालताय. कुबड्या घेऊन याचा अर्थ काय? दुसरी काय सांगतील ते ऐकायचं. तसं न करता ज्यांनी कोणी काय सांगितलंय ते पहिला आगमामध्ये आहे काय प्रमाण काढून बघायचं आणि मग ते स्वीकारायचं. याला म्हणतात स्वतःच्या पायावर चालणे. तुम्ही चालताय सगळे, हेच गोळ आहे. त्यामुळे या गोष्टी होणे, या गोष्टी चुकीच्या होतात. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन मनन जर केलं नाही तर जीवनामध्ये काही होणार नाही. म्हणून जे प्रामाणिक वचन आहेत ते ग्रहण केल्यानंतर कल्याणाचा मार्ग मिळणार आहे. मी परवा विषय आपला चालू होता प्रवचनच्या मध्ये की तुम्हाला पलीकडच्या गावाला जायचं आणि मध्ये नदी आहे, तर दोन नाव ठेवल्यात, एक दगडाची आणि एक लाकडाची. कुठल्या नावात बसणार ते समजतंय. मग इथं का समजना? कारण की काय माहिती काय, दगडाची नाव आहे की नाही, जी त्यात बसणार आहे त्याला बी बुडवणार आहे आणि स्वतः बी बुडणार आहे. आणि लाकडाची नाव आहे काय, त्या नदीतून किंवा समुद्रातून नाही स्वतः तरुण जाणार आहे आणि बसणाऱ्याला बी तरुण नेणार आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणून आगम आणि खरे गुरु आहेत. खरे आगम आणि खरे गुरु हे निश्चितपणे त्यांच्या सानिध्यात कोण येतील त्यांना सुद्धा तरुण नेणार आहेत आणि स्वतः बी तरुण जाणार आहेत. ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आता पुढे सांगतात आज्ञा श्रद्धानी भी सम्यक्त्व का आराधक है. म्हणजे जो आज्ञा श्रद्धानी आहे तो सुद्धा सम्यक्त्वाचा आराधक आहे हे सांगायला. पहिला गाथा कंठसुकर आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. धर्म नभ काल पुद्गला जिन देशितान अज्ञया श्रद्धानोपी दर्शनाराधको मत. तर आचार्य भगवान अमित गती स्वामीजी काय सांगलेत 39 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून, जिनोपदिष्ट धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाश द्रव्य, काल द्रव्य और पुद्गल द्रव्य को
आज्ञा मात्र से श्रद्धान करने वाला भी सम्यक्त्व का आराधक होता है. म्हणजे काय, जिनानं उपदिष्ट असलेलं धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य, कालद्रव्य, पुद्गलद्रव्य यांची आज्ञा मात्र म्हणून श्रद्धान करणारा तो सुद्धा सम्यक्त्वाचा आराधक आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता काय ते फोडून सांगतात पुढं, जिसे छह द्रव्य को ज्ञान नहीं है वह श्रद्धा मात्र से सम्यक्त्व का आराधक कैसे हो सकता है. 6 द्रव्यांचं ज्यांना ज्ञान नाही तो श्रद्धा मात्रने सम्यक्त्वाचा आराधक कसा होऊ शकतोय हे विचारले. त्याचं उत्तर देतात, श्रुत ज्ञानावरण कर्म प्रकृति का मंद शोयक्षम होने से जो प्रमाण नए निक्षेप एवं सत्संख्या आदि के द्वारा ऊहापोह करके छह द्रव्य का स्वरूप स्वयं नहीं जान पाते, धारणा शक्ति कमजोर होने से गुरु द्वारा पढ़ाया हुआ स्मृति में नहीं रख सकते, तर्क ना करके भी निर्णय पर नहीं पहुंच सकते, वे इन द्रव्यों का आप तक की आज्ञा मात्र से श्रद्धान कर लेते हैं तो भी सम्यक्त्व आराधना के आराधक है. अर्थात इन तत्वों और द्रव्यों का स्वरूप या इनका अस्तित्व जिनेन्द्र द्वारा कहा हुआ है और जिनेन्द्र कभी अन्यथावादी होते नहीं, ऐसे विश्वासपूर्वक जो आज्ञा मात्र से तत्व में रुचि रखते हैं वे भी सम्यक्त्व है, अतः दर्शन आराधना का आराधक है. म्हणजे काय सांगितले बघा, श्रुत ज्ञानावरून कर्मप्रवृत्तीचा मंद शोयक्षम झाल्यानंतर जे प्रमाण, नय, निक्षेप, सत्संख्या आदीच्या द्वारा उहापोह करून सुद्धा 6 द्रव्यांच्या स्वरूपांना स्वयं जाणू शकत नाही, परंतु धारणा शक्ती कमजोर असून सुद्धा गुरूंच्या द्वारे शिकवलेले जे आहे ते स्मृतीमध्ये ठेवू शकत नाहीत, त्याचा तर्क लावून निर्णय करू शकत नाहीत किंवा निर्णयावर पोहोचू शकत नाहीत, किंवा द्रव्यांच्या आप्तांची आज्ञा मात्र, फक्त द्रव्य जी सांगितलेले आहे ते आप्तांची आज्ञा मात्र आहे म्हणून श्रद्धान करतात. एवढं सगळं न होता सुद्धा नुसता आप्तांनी सांगितले म्हणून आज्ञा मात्र श्रद्धान करतात, त्यांच्यामध्ये जो सम्यक्त्व आराधना आहे म्हणून सांगितलं आहे. का, कारण की या तत्वावर आणि द्रव्याचं स्वरूप जे आहे ते जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे ना, आणि जिनेंद्र भगवंत कधी अन्यथावादी काही सांगू शकत नाहीत. ते जे सत्यच आहे, जे सम्यकच आहे, जे समीचीन आहे तेच सांगणार आहेत. त्यामुळं निश्चित रूपानं तसा जो विश्वासपूर्वक आज्ञा मात्रेने तत्वावर रुची ठेवतोय तो सुद्धा सम्यक्त्व आहे आणि तो सुद्धा दर्शन आराधनाचा आराधक आहे म्हणून सांगितलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, 7 तत्व आणि 6 द्रव्य कुणी सांगितले, तो कुणी सांगितले? सर्वज्ञांनी सांगितले नाही. जे देवादिदेव खरे देव आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यांनी सांगितलंय ते कधी विपरीत सांगू शकतील काय? कारण की भगवंतांची वाणी कधी विपरीत करत नाही किंवा असत्य होऊ शकत नाही. ते 100% खरे आहे आणि ते समीचीन आणि श्रद्धान सम्यक्त रूपाचंच असणार आहे. त्यामुळे 7 तत्व आणि 6 द्रव्यावर जो श्रद्धान करणार आहे तो बाकीच्या गोष्टी काही समजून घेतलं नाही तरी आज्ञा म्हणून जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञा म्हणून त्या 7 तत्वांना आणि 6 द्रव्यांना मानालाय, म्हणजे तो बी सम्यक्त्वाचा धारक होऊ शकतोय. आज्ञा म्हणून मानालाय ना 7 तत्वांना आणि 6 द्रव्यांना. आणि आचार्य भगवान उमा स्वामीजींनी तत्वार सूत्राच्या मध्ये 2 नंबरचा सूत्र सांगितलंय, तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम, म्हणजे तत्वावर आणि अर्थावर श्रद्धान करणारा सम्यक दृष्टी जीव आहे. त्यामुळे ही गोष्ट सिद्धच आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं आमच्या जीवनामध्ये या गोष्टी सिद्ध करण्यासाठी या गोष्टी सोप्या पद्धतीने आहेत. आणि बरेच जण कणे या गोष्टी आता ज्यानं कणे ज्याला बाकीच्या गोष्टी काही गोष्टी पुढं मागं माहीत नसल्या तरीसुद्धा फक्त जिनेंद्र भगवंतांची वाणी किंवा आगमाची वाणी आहे म्हणून तो 6 तत्व आणि 6 द्रव्यावर श्रद्धान करला आहे, तो सम्यक असणारच आहे. आणि तो सम्यक आराधनाचा कणे आराधक होऊ शकतोय. ही गोष्ट सांगितलेली आहे. आता पुढच्या गाथेमध्ये सांगतात, जीव द्रव्य का श्रद्धान भी नियम से करना चाहिए. आचार्य बघून काय म्हणतात बघा, जे जीवद्रव्य आहे 6 द्रव्यातलं जीवद्रव्य आहे त्याचं श्रद्धान सुद्धा नियमाने करायला पाहिजे असं सांगतात. ते काय सांगालेत बघा, पहिला गाथा कंठस्थ करून आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. सिद्धा संसारिनो जीवा प्रयात्ता सिद्ध मे कधा आज्ञेया जिननाथानाम श्रद्धेया शुद्ध दृष्टीनाम. आचार्य भगवान काय म्हणतात इथं, सिद्धि को प्राप्त सिद्ध जीव एक प्रकार के और संसार अवस्था को प्राप्त
संसारी जीव 6 प्रकार के है, जिनेंद्र जीव की आज्ञा के बल से इन जीवों पर श्रद्धा रखने वाला भी सम्यक्त्व का आराधक है. कारण की काय सांगले, सिद्धीला प्राप्त करणारे सिद्ध जीव सुद्धा एका प्रकारे जीवच आहेत आणि संसार अवस्थेला प्राप्त करणारे सुद्धा जीव आहेत. ते 6 प्रकारचे जीव सांगितलेले आहेत. कारण की ही जिनेंद्र देवांची आज्ञा आहे. कारण की यांच्या आज्ञानुसार कोणी त्या जीवांच्यावर श्रद्धा करणारा सुद्धा सम्यक्त्वाचा आराधक आहे. म्हणून जीव द्रव्य आहे त्याचं सुद्धा श्रद्धान करणं आवश्यक आहे. कारण की सिद्ध भगवान बी जीवच आहेत ना, आहेत का नाही. 6 प्रकारचे जीव आहेत, त्या 6 प्रकारच्यातल्या एक जीवांचा प्रकार आहे. आणि संसारी जे आहेत ते बी जीवच आहेत. त्यामुळे त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारा कधी मिथ्यादृष्टी होऊ शकतोय, नाही होणार. त्यांच्यावर श्रद्धा ठेवण्याचा सम्यक्त्वाचा आराधक आणि सम्यक आराधनाचा आराधक होऊ शकतोय, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे हे सांगितलं आहे. आता आचार्य भगवान हे उद्याच्या भागामध्ये सांगणार आहेत की काय सांगितलं आहे. मी एवढं सांगतोय, त्याचं खुलासा या संसार आणि सिद्ध जीवांचा कसा खुलासा आहे ते उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान सांगतील. त्याचं चिंतन उद्याच्या भागामध्ये आपण करून घेऊया. एवढंच इच्छा आहे की जे काही सांगितलेलं आहे ते तेवढं जिनेंद्र भगवंतांनी जे सांगितलेलं आहे, खऱ्या गुरूंनी जे सांगितलं आहे आणि खऱ्या आगमानं जे सांगितलं आहे त्याच्यावर समीचीन श्रद्धा कायमस्वरूपी ठेवायला पाहिजे आणि ती दृढ ठेवायला पाहिजे. कोणीही काय सांगितलं त्यातनं ढळता कामा नये, अशी श्रद्धा ठेवली तर आमचं बी कल्याण होते. मी एवढीच भावना करतो, सगळ्या जीवांचं कल्याण व्हावं एवढी भावना करतो आणि वाणली विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की